सध्या सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे गृहराज्यमंत्री आणि त्यांचे वडील या दोघांवर टीकेकडे। तर आमदार भास्कर जाधवानी, रामदास कदम आणि योगेश कदम आणि अण्णा कदम सुद्धा या तिघांवर जोरदार हल्लाबोल केलाय। रामदास कदम हा कोकणाला लागलेला कलंक आहे अशी टीका भास्कर जाधवानी केली। मुंबईत पत्नीच्या नावाने डान्स बार चालवून निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटायचे आणि निवडून यायचं, गुन्हेगारांना शस्त्र परवाने द्यायचे, हेच त्यांच्या राजकारणाचं तंत्र आहे असा हल्लाबोल केला जाधवानी। त्यांनी पोलिसांवरही निशाणा साधला। आज पोलीस हे कायद्याचे रक्षक राहिलेले नाहीत, ते सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेले आहेत अशी टीका भास्कर जाधवानी केली। यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली आहे। छमछम बंद झाला, पोरग्यानी तिथे खुन्याना मारामारी करण्याना, जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलाय। पैसा घ्या आणि काही करा, त्यांना काय ते खुनी, ते हप्ते गोळी करणारे, ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे, ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना, चल तुला घेतो, तुझी किंमत सांग किती आहे ती, तुला देऊन टाकतो। आणि मग आता म्हणायचं तसं नाही, त्याच्यावर गुन्हा नव्हता, मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं। मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत, नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं। अरे एका तोंडानं बोला, किती तोंड तुम्हाला? मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं, ही आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला? रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमाकरता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही। हा आमच्या कोकणाचा कलंक आहे, कलंक आहे। राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची। मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला, ते पाठीमागे भले लागले असतील ताई। यांनी कसा घेतला त्याला बरोबर, यांनी कसा घेतला?